हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स। तर आजची व्हिडिओ आपण खास घेऊन आलो आहोत हे सांगण्यासाठी की तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपलं जे शेततळ आहे ते आता पूर्णपैकी ओव्हरफ्लो झालं आहे। आजच नाही झालं आहे, ते एक 10 दिवसापूर्वीच ओव्हरफ्लो झालं होतं। आता रिमझिम पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। हीच कारण होती की आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याच दिवशी बनवून प्रेझेंट करू शकलो नाही। पाऊस मुसळधार सुरू आहे कोकणामध्ये, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपण बोलू शकता। आजची व्हिडिओ कळकळून तुम्हाला एकच विनंती करण्यासाठी आहे, हे जे मागे तुम्ही तळं पाहता ते आपण एक 15 गुंठ्यात मारलं आहे। म्हणजे इन शॉर्ट जर इनर यूज तुम्ही पकडलात वॉटर स्टोरेज ज्याच्यात आहे ते एक 13 गुंठ्यापर्यंत आपण केलेलं आहे। वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीबद्दल जर मी बोललो तर 2 करोड लिटर्सच्या वरती त्याची कॅपॅसिटी आहे। आता ॲट प्रेझेंट 200 crores लिटर्सच्या वर त्याची आपण स्टोरेज करून ठेवलेलं आहे। ह्या पाण्याचा आपण वापर कुठे करतो तर आपल्या शेतीला करतो, भात शेतीला करतो, भाजीपाला शेतीला करतो, इतर जी आपली फळबाग भाजीपाला जो आपण करतो त्यांना वापरतो। ड्रिपच्या मदतीने ड्रिपचा सेटअप आपण तिथे केला आहे, तुम्ही व्हाईट पाईप्स बघू शकता। तो आता नाही यूज होणार, ऑक्टोबर नोव्हेंबरपासून आपण त्याचं सगळं पंप सेट यूज करून आपण ते सगळं ड्रिप इरिगेशन्स थ्रू ते सगळं करणार आहोत। आज व्हिडिओ तुम्हाला प्रेझेंट करायचं हे कारण आहे की मी आपल्या बागेमध्ये पाण्याचं नियोजन कसं केलं हे सांगणं, आणि दुसरं एक थोडंसं सोशल अवेअरनेस करण्यासाठी। पाऊस भरपूर पडतो, मुसळधार पडतो आणि ते पाणी वाहून जातं म्हणजे अक्षरशः आपल्या नदीमधनं ते मग मोठ्या नदीला जातं आणि मोठ्या नदीनं मग ते क्रीकमध्ये जातं, खाडीजवळ जातं आणि खाडीतनं ते समुद्राला मीठ होतं। अशा प्रकारे बरंचसं पाणी वेस्टेज आहे। आपण कुठल्याही प्रकारचं पाणी स्टोअर करत नाही आणि फ्युचरमध्ये आपण काय करत आहोत तर समुद्रातलं पाणी आपण पुन्हा एकदा पूर्ण रिफिल्टर करून सगळं डिसइन्फेक्ट वगैरे करून बरीचशी मोठी प्रोसेस आहे आणि ते फिल्टर करून प्यायला पाणी करत आहोत। तर अगदी मूर्खपणा आहे। चांगलं पाणी जे जातं समुद्रामध्ये त्यातलंच पण आपण रिफिल्टर करून पिण्यासाठी वापरायसाठी वगैरे आपण त्यांना बरंचसं म्हणजे महागडी प्रोसेस आहे, त्याला आपण बळी पडत आहोत। पण जर अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यात म्हणजे हे शेततळं मानाने ग्राउंड वॉटर जर रिचार्ज केला तुम्ही तरी बरंचसं रिव्हर बँक्स आहेत त्या खालच्या ग्राउंड वॉटर्स त्या बरेचसे रिचार्ज होऊ शकतात आणि फ्युचरसाठी आपल्याला पाण्याची जी काही कमी भासणार आहे ती आपण कुठे ना कुठेतरी कंट्रोलमध्ये आणू शकतो। सो आजचा व्हिडिओ हेच थोडंफार एक सांगण्यासाठी आहे, रिक्वेस्ट करण्यासाठी आहे। पडीक जमिनीमध्ये कुठे किंवा अगदी शेततळं नाही मारता आला तरी असे छोटे छोटे पिट्स करून जरी तुम्ही ते वॉटर सिप करून दिलं लाईक पूर्ण कम्प्लिटली अर्थमध्ये जाऊन दिलात, कुठे फ्लो होऊन नाही दिलात तर बराचसा बदल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरात नक्कीच आढळून येईल। सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन। थँक्यू।